प्रसाद असतो प्रसन्नता. हे काल्पनिकच आहे. हा कल्पना करून अर्थ केलेला आहे. जे हे जगाच्या मालकानं केलाय. त्याच्यामुळे ते प्रसन्न चेतसो ह्याश हा बुद्धी परिअवतिष्ठते. बुद्धी परिग्रह रूपेण अवतिष्ठते. काय परिग्रह रूपेण बुद्धी अवतिष्ठते शब्द वापरलाय. परिश्रम पूर्वक पूर्ण पाठीमागल्या परिग्रहासहित काय बुद्धीची जी त्याची मटेरियल असेल विचाराचं चांगल्या वाईट त्या परिग्रहाचं बुद्धीमध्ये मटेरियल काही असू शकते. मागलं अनेक जन्मातलं संस्कार रूपानं ते सारच्या सारं गबाळ घेऊन बुद्धी म्हणून तिथे शब्द वापरलाय. बुद्धी परी अवतिष्ठते कस्मिन तिष्ठते आसमंता तिष्ठते अवतिष्ठते. कस्मिन तिष्ठते कशामध्ये ती तिष्ठती त्याच्यात शब्द वापरलाय. प्रसन्न चेतसा हा प्रसन्न आहे. ती परमात्मा में स्थित है सदा के. प्रसन्न बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सगळं सिद्धी. एकच सर्व आहे. किंवा अर्जुना एकची बुद्धी जगी मी परमात्मा हे अवधी किंवा मी ईश्वरा वाचून काय अनेक सर्वथा लालीची नाही. अर्जुना एकची बुद्धी पाहिजे. अर्जुना एकची बुद्धी जगी पाहिजे. अर्जुन एकच बुद्धी आहे जी मी परमात्मा म्हणून ओळखीती मला माझ्या धर्मान ती म्हणायची चित्ताची प्रसन्न. काल्पनिक आहे. जगाच्या मालकानं जरी अर्थ केला असला व्याकरणकारांच्या दृष्टीने एवढंच की व्याकरण एक करते ज्येष्ठ श्रेष्ठांचा मान राखते. काल्पनिक केलेल्या अर्थाचा मान राखते. कसा तसा लागल्यावर प्रसाद असतो प्रसन्नता होत नाही. काल्पनिक आहे. जगाच्या मालकानं केलाय श्रेष्ठाचा अर्थ धरावा म्हणून ते ठीक आहे. त्याचा खरा अर्थच एक आहे. प्रकृष्ट रूपेनं साध्य ते प्रसाद. काल्पनिक तुम्ही काय बी करू शकता. म्हणजे आणखीन एक म्हणतात प्रत्येक शब्दाचे 3 अर्थ होते. सात्विक राजसिक आणि तामसिक. मग ते कसे निघत असतील. हे अर्थ करत असताना त्याला काय लागते अर्थ ते तिन्ही गुणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा विग्रह केला जातो ना. त्या अनुरूप विग्रह आपण विग्रह करताना कोणत्या पद्धतीनं करतो. राजस विग्रह करायचा असेल तर त्याला कोणत्या पद्धतीने विशेषण लावून करायचं. कोणता उपसर्ग लावून करायचा.